दत्त संप्रदाय हा महाराष्ट्र आणि गुजरात दोन्हीकडे कॉमन एकदम इंटरेस्टिंग हां, हे हां. डेव्हलपमेंट. हां, काय कारण जसं मी सांगू? उदाहरण सर सांगितलं गिरनार जे प्राचीन तपोभूमी आहे, त्यामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे, गोरक्षनाथाचं आहे, बरोबर आहे. अंबादेवीचं मंदिर आहे. आणि जे उत्तरेमध्ये नाथ संप्रदाय किंवा गुरुशिष्य परंपरा आहे, बरोबर आहे. त्यामध्ये खास करून जे दत्त म्हणून आहेत, त्यांना गुरूंचं फार मोठं स्थान भेटलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं जे शैव संप्रदायांचा प्रभाव आहे, हा दत्त संप्रदायाशी लिंक आपल्याला ठीक करता आहे. येतो. दुसरं असं आहे की जसं आपल्याकडं भागवत धर्माची वारी परंपरा आहे. बरोबर आहे. त्यामध्ये पंढरपूरला विठ्ठल भक्तीसाठी लोक वारी करून जातात. हे फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की दक्षिणेतली भक्ती परंपरा आली, बरोबर आहे. उत्तरेतली ना गुरुशिष्य परंपरा आली आणि ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस भगवद्गीतेला भावार्थ दीपिका बनवलं, बरोबर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते जे ज्ञान आलं तर तो ग्रंथ म्हणूनच, गुरु म्हणूनच आलं. बरोबर. त्याच्यामुळं जितके काही भागवत धर्मीय आहेत, ते विठ्ठलाला जे आहेत ते पर्सनल गॉड म्हणून वर्शिप करतात. बरोबर आहे. पण त्याचसोबत भगवद्गीता, हरिपाठ किंवा भावार्थ दीपिका ह्यांना गुरु म्हणून पण तितकं स्थान मिळतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं भागवत धर्म जो आहे तो एक खूप सुंदर ब्लेंड आहे बरोबर नॉर्थ आणि साऊथचा. की विठ्ठल सर्वांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये विठ्ठल महाराज जे आहेत, विठ्ठल ईश्वर जे आहेत ते दक्षिणेतून आलेले आहेत. बरोबर आपण आहे. कानडा विठ्ठल म्हणतो. बरोबर. म्हणजे जे कन्नडिग आहेत ते महाराष्ट्रामध्ये आले. त्यांचं वर्शिप महाराष्ट्रीयन करतायत बरोबर. आणि त्या वर्शिपची जी पद्धती आहे ते खूप सुंदर ब्लेंड आहे नॉर्थ आणि बरोबर. साऊथचं, की ज्यामध्ये भक्ती परंपरा, नाथ संप्रदाय, जसा ज्ञाननाथ आपण म्हणतो ज्ञानेश्वरांना, बरोबर. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ होते. बरोबर. ते नाथ संप्रदाय होते, शैव होते. बरोबर. पण जे शैव परंपरेतली लोक जे विठ्ठल जो वैष्णव आहेत बरोबर. त्यांची भक्ती करत आहेत. बरोबर. त्याच्यामुळं हे एक त्याला असं महासमन्वयक म्हणतो आपण, बरोबर. की शैव पण आहेत, वैष्णवही आहेत, नाथ परंपरा आहे, गुरुशिष्य परंपरा आहे, भक्ती परंपरा आहे, गुरु पण आहेत, ग्रंथ पण आहेत, बरोबर. यात्रा पण आहे. बरोबर. आणि त्या 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 पूर्ण यात्रेमधला जो अनुभव आहे, जी अनुभूती आहे, बरोबर. ती भक्ती आहे. बरोबर. त्या काळात मला असं वारकरी संप्रदायाबरोबर महानुभाव संप्रदाय जो आला, त्याचा प्रसिद्ध व्यक्ती चक्रधर हेही गुजरातमधलेच अच्छा. होते. ओके. आणि मग तो त्या संप्रदायाचा आज काही वाटतं गुजरातमध्ये आहे काही? मला असं वाटतं की जे तुम्ही आता जे वैष्णव संप्रदायांचं जे उदाहरण दिलं, मला वाटतं की ते नक्कीच आहे. जसं आज स्वामीनारायण संप्रदाय जो आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, जगामध्ये, गुजरातमध्ये, भारतामध्ये आहे. तर मला असं वाटतं की ती जी वैष्णव विचारधारणा आहे त्या बरोबर. काळातली, त्याचं ते लिगसी पुढे घेऊन जात आहेत. ओके. तर ते नक्कीच आहे. स्वामीनारायण संप्रदाय म्हणजे त्यांचं मेन देव कुठला आहे? असं काही म्हणजे देव अशी कन्सेप्ट आहे? ते जसं मी म्हटलं की उत्तरेमध्ये जे गुरु शिष्य परंपरा आहे, त्या बेसिसवरच तो वैष्णव संप्रदाय आहे. आणि खूप स्ट्रिक्ट कोड ऑफ कंडक्ट असतो. बरोबर. एक ज्याला असं म्हणते की खूप मोठं काम आहे स्वामीनारायण संप्रदायांचं. व्यसनापासून लोकांना दूर करणं असेल बरोबर. किंवा समाजामध्ये सौहार्द उभा करणं असेल, बरोबर आहे. शिक्षण देणं असेल, संस्कार देणं असेल, म्हणजे फक्त मंदिर असणं, फक्त संप्रदाय असणं, त्याच्याही पलीकडे जाऊन स्वामीनारायण संप्रदायाने समाज बांधणीसाठी खूप काम केलंय आणि ते बरोबर. आजही करतायत. बरोबर. त्यामुळे त्यांचं म्हणजे तसं म्हणजे महत्व खूप महत्व आहे आजही.